नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण भारतातील वैद्यकीय क्षेत्रातील एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याबद्दल बोलणार आहोत. हा असा टप्पा आहे जिथे गुंतागुंतीचे कॅन्सर उपचार आणि प्रगत स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग एकत्र येतात. पूर्वीच्या काळी जर एखाद्या रुग्णाच्या हाताला किंवा पायाच्या हाडांचा कॅन्सर किंवा मऊ ऊतींचा कॅन्सर जर झालेला असेल तर त्यांच्यासमोर एक अत्यंत दुःखद आणि अंतिम पर्याय असायचा आणि तो म्हणजे अँप्युटेशन, म्हणजे जीव वाचवण्यासाठी तो हात किंवा पाय कापून टाकणं. पण वैद्यकीय क्षेत्रामध्ये आता खूप सुंदर प्रगती झाली आहे आणि आपल्या देशातील अग्रगण्य कॅन्सर इन्स्टिट्यूट केलीस डॉक्टर SS कॅन्सर हॉस्पिटलमध्ये नुकत्याच सुरू झालेल्या ऑर्थोपेडिक ऑन्कोलॉजी सुपर स्पेशालिटी युनिट OPD याच्या अधिकृत शुभारंभाचे औचित्य साधून आज आपण या कार्यक्रमात बोलणार आहोत. ही OPD जरी नवीन असली तरी हे युनिट सांभाळणारे हात मात्र अत्यंत अनुभवी आहेत आणि या टीमकडे मेगा प्रोस्थेसिस अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शरीराच्या सर्व प्रमुख सांध्यांवर अत्यंत गुंतागुंतीची लिम्ब सॉल्वेज सर्जरी अवयव वाचवणारी शस्त्रक्रिया करण्याचा तब्बल 10 वर्षांचा यशस्वी आणि ऐतिहासिक रेकॉर्ड आहे. तर या युनिटचं नेतृत्व करणारे दूरदर्शी डॉक्टर सारंग शेटे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. डॉक्टर सारंग शेटे हे वरिष्ठ ऑन्कोसर्जन ऑर्थोपेडिक ऑन्कोलॉजी सुपर स्पेशालिटी युनिट केलीस डॉक्टर SS कॅन्सर हॉस्पिटल येथे आहेत. सर, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. आज आपण एका नवीन विषयावरती बोलतोय. अर्थात आमच्यासाठी तो नवीन आहे, पण तुम्ही त्याच्यामध्ये खूप जुनी व्यक्ती आहात. तर आजचा जो विषय आहे म्हणजे अवयव वाचवणं, म्हणजे आपल्याला कॅन्सरमध्ये जे दुखापत होते किंवा हातपाय आपल्याला काढावा लागतो, तर ती सर्जरी तुम्ही नुकतीच सक्सेसफुली केलेली आहात. तर त्याच्याबद्दल काय सांगा? मुळात विषय कसा आहे की आपण जर एक 3-4 दशक जर आधी गेलो 1970-80 साली, तर त्यावेळी काय व्हायचं, ज्यावेळी ट्यूमर वगैरे खास करून जॉईंटचा जॉईंटचा ट्यूमर वगैरे डिटेक्ट झाला की जी सगळ्यात मेन सर्जरी अशी असायची की तो ट्यूमर काढून टाकणे. हा सगळ्यात महत्त्वाचा पहिला विषय असा. म्हणजे तो जॉईंट जो इन्व्हॉल्व आहे, जॉईंट इन्व्हॉल्व म्हणजे कसं, समजा गुडघा, तर सगळ्यात जास्त जे बोन जॉईंट ट्यूमर्स होतात ते गुडघ्याच्या आसपासच होतात. कारण की गुडघा हा सगळ्यात जास्त ग्रोईंग एरिया मानला जातो. आपण ज्यावेळी वय वाढतं त्यावेळी पण त्याच्यात हाईट वाढते वगैरे. नंतर बाकीचे जॉईंट्स पण असतात, अँकल असते, हिप असते, शोल्डर, एल्बो, रिस्ट वगैरे झालं. तर महत्त्वाचं काय आहे, तर ज्यावेळी हे ट्यूमर डिटेक्ट झालं की सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट आपलं असतं की हा ट्यूमर काढून टाकायचा, की जेणेकरून ट्यूमर हा वाढत वाढत जाऊन त्यानं जी शरीराला खायला सुरुवात केलेली आहे, तर नुसताच अवयव खात नाही तर तो माणसाला पण खायला लागतो. त्याचं शरीर पण खायला लागतं. त्याचं जे काय हिमोग्लोबिन आहे, जे काय त्याची रक्ताचे आतलं किंवा जी काय सेफ्टी मेकॅनिझम आहे, डिफेन्स मेकॅनिझम आहे, सगळंच कमकुवत व्हायला लागतं. त्यामुळं प्रत्येक कॅन्सर सर्जनचं किंवा ट्यूमर सर्जनचं पहिलं टार्गेट असतं की गेटिंग रिड ऑफ दिस ट्यूमर. काहीही करून हे ट्यूमर आपण शरीरातून काढून टाकणे किंवा ह्याला ट्यूमरला म्हणजे हतबल करून टाकली, टू मेक इट इनइफेक्टिव्ह. तर काढून टाकणे झाला सर्जरीचा भाग आणि इनइफेक्टिव्ह करणं गोळ्या औषधाद्वारे, म्हणजे किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी अशा प्रकारे. तर पूर्वीच्या काळी जसं वगैरे 70s-80s मध्ये काय व्हायचं, ट्यूमर काढला की काढणं एक प्रकार झाला, पण त्यानंतर त्या माणसाचं परत तो चालणार कसं. समजा गुडघ्याचा ट्यूमर आहे, गुडघा काढला, नंतर चालणार कसं. तर त्या काळी एवढं आपलं हे सायन्स जे आहे किंवा रिप्लेसमेंटचं जे सायन्स आहे, आर्थोप्लास्टीचं जे सायन्स आहे ते एवढं डेव्हलप नव्हतं. किंवा जरी डेव्हलप्ड असलं, फॉर एक्झाम्पल मायो क्लिनिक वगैरे असे जे क्लिनिक आहेत, जे जगप्रसिद्ध सेंटर आहेत त्याची, तिथं काय असायचं, कस्टम मेड प्रोस्थेसिस एक सिस्टीम असायची. मग बऱ्याच वेळा काय करायचं, ही ऑर्डर द्यायची, मग त्याचं ते गुडघा वगैरे तयार होऊन यायचा. ह्याचे स्पेशल गुडघे आहेत. नॉर्मल जे आपण रुटीनली जे नी रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंट किंवा जे काही जॉईंट रिप्लेसमेंटसाठी जे काही अवयव वापरतो ते आता रुटीनली अवेलेबल असतात. आता जरी उद्याच्याला कोण नी रिप्लेसमेंटसाठी आलं तर ते काय लगेच 1 तासात सर्जरी होते, ते काय लगेच अवेलेबल असते किंवा आता 2 तासात सुद्धा त्या माणसाचे ऑपरेशन करतात. पण जॉईंट ट्यूमर सर्जरी असं शक्य नाही आणि त्या काळी पण हे शक्य नव्हतं. त्या काळी तर फारच किचकट होतं, कारण की हे सायन्स एवढं डेव्हलप नव्हतं. हे जे अवयव, हे जे इम्प्लांट्स आहेत आणि मेटलर्जी किंवा त्याचे जे अवयव बनवण्याचं जे शास्त्र पण आहे ते पण तेवढं सुधारित नव्हतं. मग काय करायचं, पण अमेरिकन लोक आहेत किंवा जे काही बरेच जॅपनीज लोक आहेत त्यांच्याकडे कसं असायचं, त्यांच्याकडे ह्या फॅक्टऱ्या होत्या, तंत्रज्ञान होतं, पण ते सुद्धा ह्याला वेटिंग पिरियड 4 वीक्सचा द्यायचे. मग 4 आठवड्यापर्यंत काय करायचं, पेशंट थांबायचा. मग त्यावेळी काय व्हायचं, ह्याच्यासाठी त्या दरम्यान काय करायचं तर किमोथेरपी द्यायची, काही करून म्हणजे ट्यूमर आणि पुढे वाढत जाऊ नये, तो वेळ कसा वाचवायचा. तर त्या दृष्टिकोनातनं पण
साईड बाय साईड किमोथेरपीचं हे पण शास्त्र वाढत गेलं आणि गरज मदर इज द नेसेसिटी इज द मदर ऑफ ऑल इन्व्हेन्शन्स जसं आपण म्हणतो इंग्रजी, त्या पद्धतीनं ह्याचं जे ट्युमर रिप्लेसमेंटची जे काय इम्प्लांट्स वगैरे त्याचं पण सायन्स वाढत गेलं. तर आता आपण ह्या स्टेजला आहे की हे सगळं एक सायन्स एका लेवलला आलेलं आहे आणि खास करून आपल्या एरियात आम्ही ही पहिली सर्जरी 2016-17 केलती. अच्छा. हा, पहिली सर्जरी. आणि त्या लेडीज त्यावेळी वय होतं नी जॉईंट ट्युमरसाठीच ऑस्टिओसार्कोमा, त्यावेळी वय साधारणतः त्यांचं 71-72 होतं. आता 8-9 वर्ष झाले यांची वॉक्स ट्युमर फ्री. त्यांची पहिली लिम्ब सॅल्वेज सर्जरी ह्या एरियात आपण केलेली आहे सक्सेसफुली. तर असं थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर म्हणजे अम्प्युटेशन वाचवून पाय वाचवणे, लिम्ब प्रिझर्वेशन काही करून पाय अम्प्युटेशन जर झालं एखाद्याचं, आज नख काढायचं झालं तरी बायका 4 वेळा विचार करतात. तर आज एखाद्याच्या माणसाचं जर ट्युमर झालं हाच एक मोठा झटका असतो. त्यात जर डॉक्टर जर सांगायला लागला त्यांना आता चला तुमचा पाय कापूया, तुमचा हाताला आलाय हात कापू, एल्बो कापू, शोल्डर कापू. जस्ट दिस फ्रायडे आपण एक 78 वर्षाच्या डॉक्टर्स आहेत साहेब, त्यांचं सुद्धा आपण शोल्डरचं रिव्हर्स शोल्डर रिप्लेसमेंट विथ ट्युमर प्रोस्थेसिस विथ अ ड्युअल मोबिलिटी टाइप ऑफ इम्प्लांट दॅट इज ऑल्सो व्हेरी युनिक. आणि ह्या एरियासाठी ते ऑलमोस्ट काय पहिलंच आहे, ऑलमोस्ट कर्नाटकात पहिलं आहे ते सुद्धा आपण यशस्वी केलेलं आहे. ह्या आठवड्यात पेशंट डिस्चार्ज होईल, हात वगैरे चालवायला. तर अशा प्रकारची कॉम्प्लेक्स सर्जरीज आपण ऑलमोस्ट आता 9-10 वर्ष झालं इथं आपण करतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यशस्वीरित्या करतोय आणि विदाउट अ सिंगल अँप्युटेशन. ते पण अगदी आम्हाला त्याचं सांगायला अभिमान वाटतो. बरोबर. म्हणजे एवढी सक्सेसफुल सर्जरी तुम्ही केलीत आणि ती व्यक्ती आता आनंदाने जीवन जगतीये. मला वाटतं 80 वर्षाची व्यक्ती आहे. 78. आणि आता लेडी म्हणजे ज्यावेळी एक त्यांचं 70-71 वय असं, तर आता जवळजवळ 9-10 वर्ष ते आहेत आणि अजूनही चालतात. अच्छा. मग सर, शरीरातील हाडांचा एवढा मोठा भाग काढून त्याऐवजी दुसरा भाग बसवणं हे एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखंच नक्कीच वाटतं आपल्याला. आणि यामागील तंत्रज्ञानाबद्दल जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही मेगा प्रोस्थेसिस बद्दल बोलतात, तर आमच्या सर्वसामान्य श्रोत्यांसाठी सोप्या भाषेत सांगू शकता की नक्की काय आहे हे? मेगा म्हणजे मोठं, जसं मेगा मॉल आहे, मेगा थिएटर आहे, त्या जसं मेगा म्हणजे एक मोठ्या प्रमाणात आणि मोठं जसं साईज मोठा असतो. तर थोडक्यात काय, तर आपण जर नी रिप्लेसमेंट केला समजा, तर साधारणतः एक ओव्हरऑल त्याची लांबी रुंदी ती 3 ते 5 सेंटीमीटर असते ओव्हरऑल. ह्या बाजूनं 3, त्या बाजूनं त्याच्यापेक्षा जास्त नसते. त्याच्यानंतरही त्याचं रिव्हिजन जरी केलं आपण, नीचे काय 20 वर्षानं वगैरे खराब होतात किंवा 10-15 जे काय असेल किंवा कुणाचं काय प्रॉब्लेम होतो ते सुद्धा जास्तीत जास्त 10-15 सेंटीमीटर. ही तर ट्युमरच 20-25 सेंटीमीटरचा असू शकतो. मग ज्यावेळी आपण ट्युमर काढतो त्या जॉईंटचा, तर असं नसतं की फक्त ट्युमर बॉर्डरनं काढायचा, तर ट्युमरच्या आजूबाजूला जी काही रिॲक्टिव्ह एरिया आहे, बॉर्डर एरिया आहे, तो एरिया पण इन्व्हॉल्व्ह करायला लागतो आणि बियॉन्ड दॅट रिॲक्टिव्ह झोन नॉर्मल टिश्यू सुद्धा काढायला लागतो. मग असं सगळं म्हणजे 25 सेंटीमीटर झालं तर ओव्हरऑल रिजेक्शन ज्याला आम्ही म्हणतो कदाचित ते 40 सेंटीमीटरचं पण जाते. मग ओव्हरऑल जे इम्प्लांट साईज आहेत ते 60-50 अशा सेंटीमीटर पर्यंत पण गेलेले आहेत. पण ॲव्हरेज जे काय 20 पासून 40 सेंटीमीटर पर्यंत, म्हणजे तो 10 पट मोठं झालं तुम्हाला लेंथ तुमच्या लक्षात येईल. तर अशा प्रकारचं जे प्रोस्थेसिस आहेत त्याला आपण मेगा प्रोस्थेसिस म्हणतो, ते जे लिम्ब सॅल्वेज सर्जरीत यूज होतात. मग हे वेगळे असतात, ह्याचं सायन्स वेगळं आहे, ह्याचं मेकॅनिझम वेगळे आहेत, ह्याची स्टॅबिलिटी टेक्निक वेगळे आहेत, ह्याच्या आतमध्ये लागल्यानं सगळं जे आर्टिक्युलेशन आहे मधलं ते पण थोडं वेगळं राहते. ह्यात पण बरेच प्रकार आहेत, म्हणजे स्टॅबिलिटी हे साहेब आणि कन्स्ट्रेंट प्रमाणे हिंज बेसिस, अँट्री फॉरवर्ड असं सगळे त्यात डिटेल्स आहेत बऱ्याच. पण थोडक्यात सांगायचं झालं मेगा प्रोस्थेसिस म्हणजे मोठा ट्युमर काढल्यानंतर ती जागा भरून कशी काढायची की जेणेकरून त्याचा पाय त्याच्या पायाची किंवा हाताची आपल्याला लांबी समानरित्या किंवा तेवढीच्या तेवढी ठेवता येईल आणि ते सर्जरी झाल्यानंतर त्याला फुल वेट चालता आलं पाहिजे. पेशंट फुल वेट म्हणजे पुन्हाच्या पुन्हा पूर्ण वजन देऊन त्या इम्प्लांटनं ते सस्टेन केलं पाहिजे वजन, ते इम्प्लांट सक्सेसफुल झाला पाहिजे, ते पूर्ण वजन देऊन चालता आलं पाहिजे. आणि नुसतंच चालता नाही तर त्या गुडघ्यात त्याला मुवमेंट आली पाहिजे. तो स्टॅबिलिटी अँड मोबिलिटी असं त्याचं ते गणित आहे. आणि इट शुड ऑल्सो म्हणजे समटाईम्स त्याच्यात सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे की लॉन्जिव्हिटी. आता जर लॉन्जिव्हिटी म्हणलं तर तो आता जर 71 वर्षाची बाई आज 80 वर्षाची झाली आहे आणि तिचा तो प्रोस्थेसिस चाललेला आहे, म्हणजे आपल्या लक्षात येईल की तो अजूनही कार्यरत आहे. म्हणजे नॉर्मल रुटीन नी रिप्लेसमेंट पेक्षा 10 पट मोठी सर्जरी, 9-10 तास, आणि पेशंट 9-10 वर्ष अजून चालतोय.
म्हणजे व्हेरी गुड. आपल्याला म्हणजे काय डेफिनेशन ऑफ सक्सेस व्हॉट एल्स वी कुड डिफाईन. होय ना, नक्कीच. म्हणजे एवढी मोठी सर्जरी आणि एवढा वेळ तुम्ही घेतलात आणि ती सक्सेस झाली, तो खूप मोठा आनंद आपल्यासाठी आहे किंवा तुमच्या टीमसाठी आहे. सर, मग ह्याच्यामध्ये मांडीचं संपूर्ण हाड हे कृत्रिमरित्या बनवून बदललं जाऊ शकतं, हे खरंच म्हणजे ऐकूनच आम्हाला थक्क व्हायला होतं. तर नेमकं काय आहे ह्याच्या पाठीमागचं शास्त्र? ह्याच्या मागं काय, पहिल्यांदा पूर्ण वर्कअप फार महत्वाचं आहे. ह्याच्यासाठी म्हणजे पेशंट एलिजिबिलिटी, म्हणजे पहिल्यांदा काय की 3 गोष्टी आहेत. मेडिकल फिटनेस फार महत्वाचा आहे. एखाद्या पेशंटला ज्यावेळी आपण ट्युमर म्हणून डायग्नोसिस करतो, त्याचं सर्जरीसाठी ज्यावेळी तो एलिजिबल होतो, त्यासाठी त्याचं मेडिकल फिटनेस म्हणजे एखाद्या शस्त्रक्रियेसाठी 9-10 तासाच्या ऑपरेशनसाठी किंवा 4 तासाच्या किंवा अर्धा 1 तासाचं जरी असलं, तेवढ्यासाठी तो फिट आहे का नाही, हा एक पहिला महत्वाचा भाग आहे. सेकंड, त्याच्यानंतर लिम्ब साल्वेज त्याच्यात होऊ शकतं का नाही. बऱ्याच वेळा ट्युमर जो असतो तो त्यांच्या आर्टरीज आणि नर्व्हला एवढा इन्व्हॉल्व करून टाकतो की साल्वेज इज इम्पॉसिबल. त्याला आपल्याला वाचवताच येत नाही, तर इट इज बिकम्स मतलब साल्वेज करू शकत नाही, मग ते अँप्युटेशन मध्ये जातात. सुदैवानं आता हा प्रकार फक्त 5 ते 10% राहिलेला आहे. 90% लोअर लिम्ब अप्पर लिम्बचे जॉईंट ट्युमर्स आर साल्वेजेबल, 90%. आणि खास करून जर ते पहिल्यांदा आले तर त्यांनी आधी इकडं तिकडं कुठं तर काय तर तिसरंच करून बायोप्सी करून आले असतील तर वी कांट अप्लाय दिस स्टॅटिस्टिक्स. असं आहे, जर पहिल्यांदा आला, पहिल्यांदा डिटेक्ट झाला, मेडिकली फिट असेल, आधी कुठं तर बायोप्सी झाली नसेल आणि आमच्याकडं फर्स्ट टाइम आला असेल, तर त्याला डेफिनेटली, आणि त्याला सायंटिफिक डाटा आहे असं मी जे म्हणायला लागलो की दुसरीकडे न करता इथं पहिल्यांदा आलेला असेल तर, कारण की मोठ्या सेंटरला येऊन तिथं आल्यानंतर त्यांनी कॅन्सर डिटेक्ट होऊन त्या हिशोबानं प्लॅन होणं. आणि थर्ड गोष्ट म्हणजे काय की ट्युमर स्प्रेड एक झालेलं नसायला पाहिजे, त्याला आम्ही मेटास्टॅसिस म्हणतो. तर अशा जर 3 गोष्टी जर जोडून आल्या तर नक्कीच लिम्ब साल्वेज सर्जरी सक्सेसफुल आहे. पेशंटचं फिटनेस, पेशंटला बाकीच्या कोमॉर्बिडिटीज नसल्या पाहिजेत किंवा असल्या तरी त्या कंट्रोलमध्ये असल्या पाहिजेत. पुन्हा त्याचं जे आर्टरीज वगैरे इन्व्हॉल्ड आहेत, जे फिडिंग आर्टरीज, इफ दे आर नॉट कम्प्लिटली नॉट सॉल्वेजेबल, म्हणजे ज्याला म्हणतो आपण त्या वाचवूच शकत नाही, कारण की ब्लड सप्लाय जो ट्युमरला आणि जो पायाला करतो ते दोन्ही आर्टरी एकच असतात. कधी कधी सगळंच इन्व्हॉल्व होतं, ते आपण काय करू शकत नाही. आणि थर्ड आहे की त्यांचं मेटास्टॅसिस जर झालं असेल, म्हणजे खूपच लेट पेशंट आला की आपण त्याच्यात काय करू शकतो. चौथं गोष्ट म्हणलं तर ऑलरेडी आता ते पण आपण सक्सेसफुल केलेलं आहे, जे ऑलरेडी दुसरीकडे ऑपरेशन करून आलेले आहेत त्यांचा परत रिकरन्स यायला लागलाय, परत ट्युमर वाढायला लागलाय, काय तर करून काहीतरी, खास करून चुकीच्या बायोप्सीज, ते आपल्या दुर्दैवाने ह्या भागात खूप जास्त व्हायला लागले. दक्षिण महाराष्ट्र, गोवा, पार अगदी हैदराबाद पर्यंत, नॉर्थ कर्नाटका आणि ह्या सगळ्या हुबळी पर्यंत बरेच लोक ट्युमर दिसल्या बायोप्सी करून घेतात. मी जॉईंट ट्युमरचं बोलायला लागलोय, ज्याच्यात माझं स्पेसिफिक, ज्याच्यात मला नॉलेज आहे किंवा ज्याच्यात मी काम करतोय, ह्याच्या ज्या चुकीच्या बायोप्सी केल्यानंतर लिम्ब साल्वेज पॉसिबल होत नाही. आणि जरी केला आपण तरी त्याच्यात रिकरन्सचे चान्सेस खूप असतात. हे फार महत्वाचा विषय आहे. बरोबर. मग सर, एवढी मोठी शस्त्रक्रिया केल्यानंतर रिकव्हरी कशी होते? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे आता नवीन सुपर स्पेशालिटी OPD सुरू झालेली आहे, तिथं कसा कॉन्टॅक्ट करावा किंवा कुणी अप्रोच करावा? नाही, तिथं ज्यांना पण जॉईंटचे ट्युमर आहेत त्यांनी इथं आपल्या KLEच्या नवीन अद्ययावत कॅन्सर सेंटरला आलं पाहिजे. आणि तिथं आल्यानंतर तिथं PRO आहेत, तिथं डेस्क आहेत, ते त्यांना डायरेक्शन देतात. काम जसं आपला विषय सुरू आहे की काम आमचं 9-10 वर्ष सुरू आहे. या हॉस्पिटल, हे जे नवीन कॅन्सर हॉस्पिटल बनायच्या आधी जुनं कॅन्सर हॉस्पिटल जे आहे आपल्या मोठ्या हायवेला जे होतं, पुन्हा बेंगलोर हायवेला, त्याच्या आधीच जसं आपला विषय 2016-17 सालापासूनच मी आणि आमचे कॅन्सर हॉस्पिटलला 3 सर्जन आहेत जे आपल्या टीममध्ये आपण मिळून काम करतोय. तर त्यावेळची पहिली सर्जरी आम्ही डॉक्टर संतोष मठपती आणि मी केली, त्याला 9-10 वर्ष झाले. आणि एल्बोची रिप्लेसमेंट ती पण ह्या भागात पहिली होती, त्याला पण 4 वर्ष झाले. तो ट्युमर पहिला होता, म्हणजे पेरिफेरल न्यूरोएक्टोडर्मल ट्युमर इज व्हेरी अग्रेसिव्ह कन्सिडर्ड ट्युमर. एल्बो रिप्लेसमेंट मी आणि जे कॅन्सरचे आताचे आमचे HOD आहेत कुमार विंचुरकर सर, त्यांच्याबरोबर पण मी केली. त्यावेळी ती सक्सेसफुल झाली. ती एकदम यंग जेंटलमन, ऑलमोस्ट 18 ते 20 वर्षाचा मुलगा, त्याची आपण टोटल एल्बो रिप्लेसमेंट
विदाउट एनी न्यूरोलॉजिकल डेफिसिट असं आपण ती पण चांगली सक्सेसफुल केली. ती त्यावेळेची ॲक्च्युली पहिली टोटली एल्बो रिप्लेसमेंट फॉर अ ट्युमर इन दिस एरिया. सिमिलरली तुम्ही फक्त जॉईंट म्हणजे तुम्ही मोजत राहा. वी हॅव डन एव्हरीथिंग. म्हणजे आता रिसेंटली शोल्डरची तिसरी झाली, त्यातली रिकरन्स शोल्डरसाठी ही पहिली सर्जरी आहे. म्हणजे कुणी तर बाहेर कोणतं ट्युमर त्यांचा ऑपरेट करायचा प्रयत्न केला मागच्या वर्षी, परत तो पूर्ण हे 70 इयर्सच्या आजोबांचं सांगायला लागलो. आता या मागच्या आठवड्यात जी आम्ही केली ती पण 8-9 तास चालली. पुन्हा एक हिपची आपण कॉन्ड्रोसार्कोमा एरियातला पहिला टोटल हिप आम्ही केली, ती पण तिसरे सर्जन आहेत डॉक्टर महेश कल्लोळी म्हणून, ह्यांच्याबरोबर पण केलेली. तर तिन्ही पण ऑन्कोसर्जन इथं लकीली एकदम हाय लेवलचं एक्सपर्टीज आहे. तिघांचाही अनुभव मोर दॅन 1 to 2 डिकेड्स आहे. मी स्वतः 11 वर्ष झाली तर काम करतोय, आधी तुम्हाला माहिती. तर असं प्रत्येकाचं आमचं इथं एकदम टीम जुळून आलेली आहे. आणि ऑर्थो जॉईंट्स मध्ये प्रॉक्सिमल तिबिया रिप्लेसमेंट ते पण इथं आम्ही 5-6 केलेले आहेत, जो ऑलमोस्ट ह्या एरियात अजून एक पण झालेलं नाही. म्हणजे अँकल रिप्लेसमेंट विथ मेटाडायफायझल रिजेक्शन 3 वर्षापूर्वी आम्ही केलेलं आहे, ते पण रिव्हिजनसाठी केलेलं आहे. आणि ते पण ह्या एरियातलं पहिलं आहे टोटल अँकल रिप्लेसमेंट फॉर रिव्हिजन ट्युमर इन न्यूरोफायब्रोमॅटोसिस केस. त्या पण लेडी एकदम, आणि त्याच्यात तर आम्ही फ्लॅप केलता ऑलमोस्ट एक 20 सेंटीमीटरचा. त्यात प्लास्टिक सर्जन डॉक्टर दर्शन पण इन्व्हॉल्व होती. तो पण 12 तासाची सर्जरी होती. आणि दुर्दैवानं त्या पण लेडीज कुठं तर बाहेर काय तर तिसरंच करून आलत्या आणि त्यांचा पण पाय वाचला. 3-3 वर्ष त्या चालतायत. असं बरेच केसेस आहेत. नीचं तर झालंच, एल्बो पण झालं, शोल्डर झालं, हिप्सचं तर वारंवार होत आहे. असं जटिल. आणि जेणेकरून कसं आहे, सगळ्यात महत्त्वाचा विषय काय की पेशंटनं ॲम्प्युटेशन मध्ये जाण्यापासून, आपण ह्याचं नावच आहे लिम्ब साल्वेज सर्जरी युनिट असं ह्याचं नाव पाहिजे होतं, पण ऑर्थोपेडिक ऑन्कोलॉजी मोठा सब्जेक्ट आहे म्हणून तसं आम्ही ह्या ओपीडीला नाव दिलेलं आहे. तर पेशंट ॲम्प्युटेशन पासून वाचायला लागले. आणि एक महत्त्वाचा भाग म्हणजे सगळ्यात गुड न्यूज मला शेअर करायला फार आनंद वाटतोय. आपण मेन जे केलीस डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल जे आहे, जे मोठं केले आहे नेहरू नगरला, इथं आपल्याला आता बोन बँकचं लायसन्स मिळालेलं आहे. आणि बोन बँक आल्यापासून आपल्याला ह्याला वेगळं डायमेन्शन मिळणार आहे. बऱ्याच पेशंटला आपण जे काय फॉर एक्झाम्पल जे ब्रेन डेड आहेत किंवा ज्यांनी काही कारणानं वगैरे, आपण बोन बँकेत बोन घेऊ शकतो. तर ही बोन बँकमध्ये आपण बोन सेव्ह करतो आणि ही बोन ट्युमर पेशंटला वापरण्यात येते. तर ही पण एक आपल्याला आता ॲडव्हान्टेज मिळायला लागला. अक्षरशः ह्या जूनमध्येच आमचे ह्याचे जे कर्नल दयानंद आमचे जे डायरेक्टर आहेत, तर त्यांनी पण हे आता ह्याच्याबद्दल डिक्लेअर केलेलं आहे. आणि रिसेंटली आमचे जे CEO देसाई आहेत KLE कॅन्सरचे, त्यांनी पण आपल्याला, कारण की आपल्याकडे जी आत्ता एक केस झालेली आहे, म्हणजे रिसेंट ॲडव्हान्सेस काय काय चाललेले आहेत कॅन्सर हॉस्पिटलमध्ये, आपल्या ह्याच्याबद्दल सांगू इच्छितो की आपण एक बोन 16 ते 18 वर्षाच्या मुलीचा इविंग सार्कोमा थाय बोनचा मोठाच्या मोठा 25-30 सेंटीमीटरचा ट्युमर काढून ECRTनं म्हणजे एक्स्ट्रा कार्पोरल रेडिओथेरपी वापरून हा बोन परत इम्प्लांट केला. म्हणजे थोडक्यात एक लक्षात घ्या तुम्ही, मांडीचं बोन आहे, त्याच्यात ट्युमर सुरू झाला आहे आणि तो काढला एखाद्या मुलीचा 25-25 सेंटीमीटर, तो काढल्यानंतर परत रिइम्प्लांट केला. पण तो आधी भाजून काढला. ECRT म्हणतो, म्हणजे रेडिओथेरपी एक सेपरेट युनिट आहे, तिथं कम्प्लिटली तो बोन इरॅडिएट करून त्याच्यातली कम्प्लीट ट्युमर सेल्स, ट्युमर किल त्याचं एक हे असते, ते करून परत आम्ही रिइम्प्लांट केला. त्याला आम्ही दुसरं ऑर्थोपेडिक्सच्या ह्यानं दुसरं इम्प्लांटेशनचे फिक्सेशन डिव्हायसेस वापरून फिक्स केला. ती मुलगी आता चालते. 7.5-8 महिने झाली. ही आम्ही डॉक्टर कुमार विंचरकर यांच्याबरोबर, तिथली कॅन्सरचे HOD, त्यांच्याबरोबर ही सक्सेसफुल केलेली पहिली ही या भागातली सर्जरी आहे. म्हणजे आम्ही ऑलमोस्ट खूप प्रकारच्या सर्जरी पहिल्या केल्यात आणि पहिल्या ह्या भागातल्या आणि सक्सेसफुल झालेल्या आहेत. दॅट इज व्हेरी एनकरेजिंग. बरोबर सर. मग या हाडांच्या कॅन्सरचा प्रत्येक रुग्ण या लिम्ब सॉल्वेज शस्त्रक्रियेसाठी पात्र असतो का, आणि असेल तर कसा? प्रत्येक रुग्ण म्हणजे मी जसं आत्ताच उल्लेख केला मॅडम की 90% तर आहेतच पात्र. आणि म्हणजे कसं आहे, जर फक्त त्यांचे आम्ही काय करतो, आम्ही त्यांचं येऊन एक्सरे वर्कअप आहे, त्यांचं MRI वर्कअप आहे, त्यांचं CT आहे, CT अँजिओ वर्कअप पण आहे, कोणाचं MRI कॉन्ट्रास्ट पण असू शकतं, हे एक वर्कअप आहे. त्यांना 3-4 स्पेशालिटी त्या पेशंटला बघायला लागतं. ऑर्थो ऑन्कोसर्जनचा भाग मी बघतो, त्यानंतर ऑन्कोसर्जरीचे जसे तिन्ही सर्जनचा उल्लेख केला ह्यापैकी एक जण बघतो. त्यानंतर ह्याच्यानंतर आपण ॲनेस्थेटिस्ट आहे, त्यांचं वर्कअप होतं. पुन्हा ऑन्को रेडिओलॉजिस्ट आहेत,
ते बघतात. जर समजा आपल्याला तो बोन, जसं आत्ता ह्या मुलीचा उल्लेख केला, तर त्यासाठी रेडिओथेरापिस्ट आहेत, त्यांच्याबरोबर आम्हाला डिस्कस करायला लागतं की वेदर ह्या बोनला आम्ही ट्युमर किल अचीव करू शकतो का. जर समजा आम्हाला ECRT करायची असेल, समजा जर ECRTचा नसेल, समजा सिंपल एक्सिजन ज्याला म्हणतो की लिम साल्वेज आला पेशंट आणि एक्सिजन जर करायचं, मेडिकली फिट असेल, त्याला जर आर्टरी जर साल्वेजेबल असतील, ते एक झालं. कधी कधी आर्टरी इन्व्हॉल्व्ह झाले तर आम्ही ते सुद्धा त्याला ग्राफ्ट घेऊन ते सुद्धा वाचू शकतो. परत जर रिव्हिजन मध्ये आला असेल तर मग त्याला आम्ही प्लास्टिक सर्जन पण इन्व्हॉल्व्ह, इथं मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच, मग त्याला आम्ही प्लास्टिकचं पण एखादं लागलं. तर थोडक्यात काय, ऑपरेशन जटिल होण्यामागं आणि 3-4 इन्व्हॉल्वमेंट होण्यामागं कारण हे आहे की एक सर्जन एकटा हे करू शकतो. दिस इज अ फुल टीम वर्क. बरोबर. ऑपरेशन सिंदूर एक आदमी नहीं लड़ सकता. इसको आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, ऊपरचे सॅटेलाइट्स, इसके साथ इंटेलिजन्स, अशातला प्रकार आहे. हे सगळे जण मिळून, आणि ह्याच्या व्यतिरिक्त वी नीड टू हॅव गुड ऑन्कोपॅथॉलॉजिस्ट, ते सुद्धा आहेत आपल्याकडे. आमच्या इथे बरेच डॉक्टर आदर्श सानिकोप आहेत. आय एम थँकफुल टीम इज व्हेरी गुड पॅथॉलॉजी. त्यांनी पण ऑर्थो ऑन्कोचं इथं फेलोशिप करून आलेत आणि त्यांनी पॅथॉलॉजीची, आणि त्यांच्याकडे पण आपण पॅथॉलॉजिस्टचं पण डायग्नोसिसमध्ये बाकीची पण पॅथॉलॉजी, त्यांचे HOD कांगणे साहेब वगैरे सगळे आहे. असं सगळ्यांचं तिथं आम्हाला ह्या 9-10 वर्षात खूप चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. बऱ्याच वेळा ब्लड लॉस खूप होतो. ब्लड बँक आहे आपल्याकडे, म्हणजे आता सगळंच आहे इथं. वन रूफ खाली वी आर एबल टू हॅव ऑलमोस्ट एव्हरीथिंग विच इज नॉट अवेलेबल इन अदर सेंटर्स. हे आपलं एक फार मोठं इथं ॲडव्हान्टेज आहे. सर, मग ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर रिकव्हरी किती दिवसात होते, आणि म्हणजे त्याच्यानंतर काय आपण काही स्पेशली काळजी घ्यावी लागते का, आणि साईड इफेक्ट्स काय आहेत? सर्जरी झाल्यानंतर कसं आहे, तर युजली आमचं टार्गेट 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशी पेशंटला चालवायचं टार्गेट असतं. सर्जरी मात्र मोठे असतात. युजली 30 ते 40% लोक यंगच आहेत. ह्यात खास करून न्यू ट्युमर असेल तर 60-70% लोक सुद्धा यंगच लोकांना होतो हा. तर त्यांना बिईंग यंग, त्यांची स्ट्रेंथ चांगली असते, त्यांचं म्हणजे बॉडीचे डिफेन्स मेकॅनिझम आणि इम्युनिटी पण चांगली असते. ट्युमर काढल्या त्यांच्या शरीरावरचे वजन निघून जात. पण काय झालं असते, सर्जरी मोठी झालेली असते. जर त्यांचे ब्लड पॅरामीटर्स, त्यांचं बाकीचं सर्जिकल दुसरं काय छोटं मोठं कॉम्प्लिकेशन नसेल झालं, तर पहिल्या दिवशी सुद्धा आम्ही बऱ्याच लोकांना वॉकरवरती उभा करतो. पण बाय 2nd-3rd डे पेशंट वॉकरवरती उभा राहून फुल वेट चालायला लागतो. आणि तेच आमचं टार्गेट असतं. अर्ली मोबिलायझेशन असं आमचं त्याचं टार्गेट असते. आणि युजली 10 ते 15 दिवसात टाके वगैरे निघतात. कधी कधी 3 आठवडे पण लागतात. ह्या लोकांमध्ये मोठी सर्जरी असल्यामुळे कधी कधी डिलेड वुंड हिलिंगचा पण चान्स असतो. कधी कधी 3 आठवडे वगैरे. पण जर पेशंट पहिल्यांदा आला, R0 मार्जिन ज्याला म्हणतो आम्ही, ट्युमर फ्री मार्जिन जर झालं आमचं परफेक्ट, आमच्या प्लॅनिंग प्रमाणे जर झालं, तर ट्युमर कम्प्लीट R0 मार्जिन जर आम्ही काढला असेल आणि त्याचं पद्धतशीर प्रमाणे योग्यरित्या जे काय प्लॅन केलेलं मेगा प्रोसेस जर दिला असेल, तर जसं त्या लेडीचं मी उदाहरण दिलेलं आहे, रेडिओ शो असल्यामुळे किंवा बऱ्याच कायद्याचे असल्यामुळे आम्ही त्यांचं नाव बिव काय सांगू शकत नाही किंवा त्यांना आणू पण शकत नाही. तर 71 पासून 80 पर्यंत ट्युमर फ्री असं लाईफ जगून इंडिपेंडेंटली चालू शकतात. त्याप्रमाणे बाकीचे पण आहेत आमच्याकडे जे पेशंट ऑलरेडी, म्हणजे 3 महिन्यात रिकव्हरी खूप चांगली होते. मोस्टली 3 आठवड्यात त्यांना आंघोळ वगैरे करायला लागतात, सगळं इंडिपेंडेंट व्हायला लागतात. पण मसल स्ट्रेंथ वगैरे यायला 3 महिने लागतात. मात्र दुर्दैवानं काय पेशंट असतात, 31% पेशंट असतात, त्यांना परत ॲडिशनल किमो रेडिओथेरपी वगैरे लागते. म्हणजे एकाच 4थ्या पेशंटला लागते असं तुम्ही लक्षात. सर्वात महत्वाचं काय, अर्ली डिटेक्शन. त्रास झाला, जॉईंट पेन असतील, रात्रीचे दर्द वगैरे असतील, तर अर्ली डिटेक्शन. आणि कुठेही तिसरीकडे काहीतरी बायोप्सी करून घेण्यात अर्थ नाही. चांगल्या ठिकाणी स्पेशलाइज सेंटरला येऊन बायोप्सी करणं फार गरजेचं आहे. कारण की आम्ही ऑलमोस्ट आमचे 40% ट्युमर रॉंग बायोप्सीचे आम्ही ऑपरेट. त्यामुळं आमचं ऑपरेशन म्हणजे जे काय आहे ते कॉम्प्लेक्सिटी खूप वाढलेत. म्हणजे निम्म्या पेशंटमध्ये तुम्ही बघा, आम्हाला सर्जिकल टाईम आणि सगळं, कारण की जो बायोप्सी चुकीच्या ठिकाणी तो स्कार पण आम्हाला सर्जरीत इन्क्लूड करायला लागतो. असं आहे. म्हणजे तुम्हाला सर्जरी वेस्टमधनं करायची आणि स्कार जर ईस्टमधनं केला असेल, तर मग तुम्हाला तो पश्चिमेतनं, म्हणजे थोडक्यात काय, मांडीच्या वरच्या बाजूला जर तुम्हाला बायोप्सी घ्यायची असेल त्या ट्युमरची, आणि कुणी तर मागच्या बाजूनं जर घेतली असेल, तर तो अख्खाच्या अख्खा ट्रॅक आम्हाला काढायला लागतो. मग त्यासाठी मग पुन्हा मग प्लास्टिक असं ते खूप म्हणजे नुकसान होतं. तर
हे ह्याच्या मागं एक छोटीशी चूक असली तरी त्या पेशंटला फार महागडी जाऊ शकते. नक्कीच सर. सर तुमची टीम आता गेली 10 वर्ष हॉस्पिटलमध्ये अशा ह्या शस्त्रक्रिया करत आहे आणि ज्या सक्सेसफुल झालेल्या आहेत. पण आता तुम्ही एक वेगळं एक युनिट चालू केलेलं आहे, ऑर्थोपेडिक ऑन्कोलॉजी सुपर स्पेशालिटी युनिट OPD. तर हे सुरू केलंय, तर हा विस्तार का करावासा वाटला आणि लांबून येणारे जे पेशंट आहेत त्यांना याचा काय फायदा होणार आहे? महत्त्वाचं म्हणजे काय की ज्यावेळी आमच्या निदर्शनास आलेलं आहे की ह्या भागात बऱ्याच लोकांचं म्हणजे जे बायोप्सी वगैरे जे आता जसं आपण उल्लेख केला चुकीच्या बायोप्सी व्हायला लागलेत, त्यांना कुठेही भरकटत फिरायला लागलेत आणि लांब लांब जायला लागलेत, त्यांना टाटापर्यंत जायला लागते. ही टाटा इथं काय बघ 40-50 किलोमीटर तर नाहीये. टाटा इथून एक 600 किलोमीटर आहे मुंबई, तिथं जायला. खाली बेंगलोरला 3-4 मोठे हॉस्पिटल आहेत किंवा हैदराबादला आहे. गोव्याला तर ऑलरेडी आपण बघायला लागलो की म्हणजे तिकडनं सुद्धा आमच्याकडे पेशंट येतात. दक्षिण महाराष्ट्राचं पण काय असं ऑर्थोपेडिक ऑन्को सेंटर नाही. तिथं 10 वर्ष झालं आपलं काम चालू आहे. कोल्हापूरकडे पण आहे थोड्याफार प्रमाणात, पण ऑर्थोपेडिक ऑन्कोलॉजी असं जर बघितलं पेशंट आमच्याकडे जे काही यायला लागले, ज्यावेळी आम्ही बोलतो बरेच सारे नातेवाईक वगैरे, कारण की पेशंट हुशार असतात. पेशंट स्वतः डॉक्टरपेक्षाही कधी कधी जास्त माहिती काढून घेतात. ते स्वतः सांगतात आम्ही तिकडे गेलो, आमचा शेजारी आमचा पाहुणा इकडे तिकडे गेला, एवढ्या लांब जायला लागलं, एवढा त्रास झाला. बरेच लोक तिकडे जाऊन पण आलेले असतात सेकंड ओपिनियन, फक्त लांब आहे वगैरे वगैरे किंवा तिकडे खूप महाग पण आहे. अशा गोष्टीमुळे पण आता आपल्या कॅन्सर हॉस्पिटलला आता या 2-3 वर्षात एक नवीन सुरू झाल्यापासून मोठं नाव आणि एक त्याला वेगळा अवेअरनेस आल्यापासून इव्हन आपले कॅन्सर पेशंट जे ह्या भागातले आहेत त्याचा लाभ घ्यायला लागले. पण हे जे फील्ड आहे लिम्ब साल्वेज सर्जरी ऑर्थोपेडिक ऑन्कोलॉजी हे वेगळं फील्ड आहे. ह्याची जी पेशंट आहेत अजूनही कुठल्या ना ह्या न त्या कारणाने इकडं तिकडं वी आर लुझिंग देम, त्यांची गळती व्हायला लागली, तर आम्हाला ती थांबवायची. इथं आपल्याकडे सगळं अवेलेबल असताना दुसरीकडे इकडे तिकडे जायची गरज नाही. हा इथं सांगायचा एक महत्वाचा माझा मेसेज आहे. नक्कीच सर. आणि रुग्णांसाठी खरोखरच खूप मोठी आणि दिलासादायक सुविधा आहे. सर जाता जाता आमच्या श्रोत्यांसाठी नवीन OPDची सविस्तर माहिती तुम्ही शेअर करू शकता का? हो, काय नाही, इथं त्यांनी यायचंय फक्त कॅन्सर हॉस्पिटलला. सोमवार गुरुवारी ही OPD आहे. कुठल्याही तिथं सर्जनला त्यांनी भेटले तरी चालतात किंवा तिथं PRO आहेत आणि तिथं त्यांनी फक्त येणं गरजेचं आहे. तर तिथं आल्यानंतर त्यांना योग्य ते मार्गदर्शन देऊन 9 to 4 त्यांनी तिथं आले सोमवारी वगैरे, खास करून सोमवारी, नंतर गुरुवारी सुद्धा किंवा इतर दिवसाही सुद्धा येऊ शकतात. असं काय नाही आहे. तिथं 7 दिवस आपलं चालू आहे, रविवार सोडून OPD चालू आहेत सगळ्या. महत्वाचं काय इथं तर ह्या सर्जरी आपल्या व्हायला लागल्यात आणि ह्याचा लोकांनी लाभ घेतला पाहिजे, ह्याची अवेअरनेस असणं फार गरजेचं आहे. खास करून कॅन्सर जॉईंट ट्युमर ग्रस्त रुग्णांबद्दल मी बोलायला लागलोय. संबंध ह्या 500-700 किलोमीटर एरियामधल्या लोकांसाठी माझं हे म्हणजे कळकळीचं आव्हान आहे. ह्याचा कम्प्लीट लाभ घ्या. अँड वी आर हॅव्हिंग अ मल्टी डायमेन्शनल एक्सपर्टीज ऑन दिस सब्जेक्ट. फार महत्वाचं आहे. आज जो उनको बाहर कंट्री में मिलेगा सगळं वन रूप इथं आहे. हा महत्वाचा विषय आहे. कोरे साहेबांनी इथं हे बांधून दिलेलं आहे. इथं ही फार मोठी आपल्याला इथं सर्व्हिस उपलब्ध झाली आहे आणि इट इज अफोर्डेबल ॲज कम्पेअर्ड टू अदर प्रायव्हेट बिग हॉस्पिटल. इथं हे खूप अफोर्डेबल आहे, इथल्या इथं जवळ आहे आणि हे काय आज नवीन नाही आहे. इथं वी हॅव बॅकबोन ऑफ लॉंग हिस्ट्री विथ एक्सपर्टीज अँड गुड एक्सपिरियन्स आणि बाकीचे स्पेशलाइज लोक तर आहेच आहेत. आमच्या कार्यक्रमाच्या शेवटी सर आपण आपल्या लिस्नरना काय मेसेज देऊ? माझ्या मते मेसेज एवढंच आहे की कुठलाही काही झालं तर लगेच घाबरून जायचं नाहीये. कुठलाही जरी डिटेक्ट झाला तर एखाद्या पेशंटचं सगळ्यात महत्वाचं मानसिक तणाव येतो त्यांना ज्यावेळी कळतं की मला जॉईंट ट्युमर आहे किंवा काय. आणि बरेच लोक खास करून दुर्दैवाने मी बघितलं 50% लोकांची तर आर्थिक परिस्थितीच नसते. उन्हीं को ये हो जाता है, बडे दुर्भाग्य की बात. तर मला ती जरा खूप वाईट वाटतं. पण काही झालं तरी लगेच घाबरून जायचं नाही आणि प्रत्येक ह्याला सोल्युशन आहे आणि आता पाय आपला वाचू शकतो. ही सगळ्यात महत्त्वाचं, ही एक प्रकारची गुड न्यूज आहे. सायन्सनं केलेली ॲडव्हान्समेंट आहे आणि आता प्रमाण खूप वाढलेलं आहे. कॅन्सरचं प्रमाण आता काय सगळंच वाढलेलं आहे. 100 वर्षापूर्वीची लोकसंख्या आता 150 एवढ्यापर्यंत जायला लागली. त्याचप्रमाणे सगळे आजार वगैरे वाढले. पण जरी डिटेक्ट झाला तर घाबरू नका. तुम्ही सेकंड ओपिनियन घ्या, थर्ड ओपिनियन घ्या, तसं काय नाही. तुम्ही ओपिनियन घ्या मल्टिपल. तुम्ही आता काय जग ओपन आहे, सगळं आहे, इंटरनेट आहे, सगळं आहे. सगळीकडनं माहिती घ्या. 3-4 डॉक्टरांना भेटा, ज्यांचे ऑपरेशन झाले पेशंटला भेटा. तुम्ही बाहेर पण जाऊन या. पण हे सगळं झाल्यानंतर अजिबात न घाबरता हिंमत नाही खोना आहे
आणि इट इज अवेलेबल नाव. सगळ्यांना ही सर्व्हिस अवेलेबल आहे, ह्याचा लाभ घेतला पाहिजे, एवढं मला म्हणायचं. नक्कीच सर, थँक्यू सो मच सर. तुम्ही या महत्त्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी आम्हाला वेळ दिलात आणि तुमचं जे 10 वर्षाचं तुमच्या टीमचं जे वर्क आहे, जसं की रुग्णांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी जे मोलाचं कार्य तुम्ही केलेलं आहात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. हा होता आजचा विशेष कार्यक्रम, ज्यामध्ये आपल्यासोबत होते डॉक्टर सारंग शेटे, जे केलीज डॉक्टर SS कॅन्सर हॉस्पिटल येथे प्रमुख सल्लागार आणि वरिष्ठ ऑर्थोप्लास्टी व ऑर्थो ऑन्कोसर्जन, ऑर्थोपेडिक ऑन्कोलॉजी सुपर स्पेशालिटी युनिट येथे आहेत, ज्यांची OPD प्रत्येक बुधवारी असेल. त्यांना आपण ऐकत होतो. कसा होता आजचा कार्यक्रम जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. ही आहे केली वेणुध्वनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.